मांजर पडलं इथे. पलीकडे हो इथे पुढे हो खाली दिसलं का झाड पुढे झाड ते तिकडे आवाज येतोय. सोडलं जातं कोणी मांजर. इथं मांजराची पिल्लं आहे, कोणतरी सोडलं जातं. हा खाली हो झाडाचे एक बसले खाली एक पिल्लू आहे. काढ ना मग का जाऊ मी इकडे इकडे दे इकडे दे. बघा मित्र इथं कोणतरी लहान मांजराची पिल्लं सोडल्यात. बघा दिसलं का इथं मांजराची पिल्लू एक आणि एक पिल्लू इथं खाली गावतात पडले. बघा या इथं हा वाडा आहे, हा वाडा आहे आणि हा का इथे इथे गावतात पिल्लू एक. दिसलं का हे लहान पिल्लांनी छान आहे. असं करायला नव्हतं पाहिजे सोडणाऱ्यांनी, पण पाळतात कशाला काही कळत नाही मला. इथे एक मांजर पिल्लू आणि बघा इथं वरती एक आहे आणि वरडतं येईल. भूक पण लागलेली आणि हा वाडा आहे बघा, हा वाडा आहे बघा कसा घाण वाडा आहे. त्याला घाण ह्याच्यात सोडलेत. पण वरतून आहे ना इथून खाली उडी मारली त्यांनी. थांब एक मिनटं. राज चाललेला आहे आपला. राज राज जा. ॲक्च्युली मी जाणार होतो पण मी आत्ताच कपडे बदलून आलो. आणि इथं आपलं घर आहे बघा, हे घर. ह्या घराच्या समोर हा नाला आहे आणि ह्या नाल्यामध्येच पडलेत बघा. राज चालला एवढा डिअरिंग करून. राजला ओळखत असं ना आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये होतं बघा कटलेच्या. व्यवस्थित जा. बघा आलं आलं एक पिल्लू आले जाईन पाण्यात वाहून. याकडनीच आहे, याकडनीच जा. याकडनीच आहे, या वड्याच्या कडीन जा. अरे एक पिल्लू आलं इथं बाळा. अरे एक पिल्लू इथं आले. हो ते पाण्यात पडलं ना संपन जाईन वाहून. मग समोर दगड आहे तुझ्या, जा. काय एवढं खोल नाही आहे. रात चाललाय. अरे बापरे लय अवघड काम आहे राव. ते उडी मारून ते त्याला लवकर पकड. हा पकड 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 नीट पकड, आता जाईन वाहून. दाखव दाखव. बघा ही लहान मांजराची पिल्लं आहे. सोडणाऱ्यांनी पण चांगल्या घरी कुणाला जे पाळतील लोक अशा अडचणी सोडत. बघा हा वाडा आहे. फिशिंगला निघालो होतो आणि नेमकं इथं मांजरांचा पिल्लांचा आवाज आला. एवढा घाण याच्यात बघा कसला घाण वाडा आहे. ह्याच्यामध्ये हे पिल्लं सोडले बघा. राज आहे हा आपला. राज युनिट या व्यवस्थित. काचा बिचा बघ रे बाबा, त्या घाणीतले काचा बिचा असेल. हळू 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 हळू. बघा दोन पिल्लं हातात धरून या पाण्यातून येतोय तो. अजून होतं का पिल्लू का नाही? एवढंच आहे. हे इकडे इकडे डोंगर आहे बघ, थोडासा मातीसारखा इकडे पुढं. तेवढी डिअरिंग करून गेलाय बघा राज. तुटली चप्पल आपण दुसरी घेऊ. या टाक. शी आता वास येते राव घालण्याचा. नीट नीट पकड. अरे पोटाच्या पुढं मानेला पकड ना. मानापासून पकडतो, पोटाला पकडतोय. पोटाला पकडायचं चावून ना ते. हा ये असं पुढं पुढे ये. ठेव इथं वर. अरे बापरे बघा दोन मांजराची पिल्लं. ते सोडून देऊ शकत नाही आपण, आपण घेऊन जावं लागणार. हे परत पाण्यात जातील. आले का? एक आलं. चल घे दुसऱ्याला बी घे. पकड. हां कधी मांजर कसं पकडायचं? हे भागात पकडायचं कधी पुढं. बघा राज मस्त रे, मस्त काम केलं. हे चावतंय रे. चल फिशिंगला जायचं, उशीर होतो लवकर. चल बुळीत नाही तुझं हात बीत व्हायचं, पाय पाणी देतो मी. चल चल ना मग या बुळीत नाही. काय
राज काय करणार आहे, हे 2 मांजराची पिल्लं आहे ना, तो त्याला स्वतःला नेणार आहे पाळण्यासाठी. कारण की आम्ही लय जणांना विचारलं पाहिजे का कुणाला, तर कोणी घेत नाहीये. त्यामुळे राज म्हणला मग मी स्वतः नेतो. तर राज घेऊन जाणार आहे आणि फिशिंगला राज काय येत नाहीये, तर मीच जाणार आहे फिशिंगला. आता तिकडे बघू आपले दुसरे मित्र आहेत पुढं. राजनी बघा दूध आणले त्यांना. अरे वा 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 छान. लाईक तरी का तू क्या कर रहा है, मच्छी पकड़ रहा है. अभी देखो ये आटा लगा के दे रहा है इसको. पकड़ेगा ये 2 मच्छी देते हैं बड़ा. लगा है क्या? हाँ अभी डाल ले ऐसे निकल बड़ा, एक 5-6 किलो का निकल. पहले इधर से छोड़. पूर्ण जलपर्णी आलेले आहे आणि थोडीशी जागा राहिली गोल, त्यातनं मासे बाहेर काढतात. ते छोटंसं जागा आहे बघा. थोडीशी जागा राहिली या बंदराच्या कडेला आणि या गॅप मध्ये टाकतात. आणि काट मिला क्या मिला, निकाला छोटू. अरे बापरे, छोटू रे छोटू है, और छोटू ने छोटा निकाला है. जास्त इधर इधर ले ऐसे सामने. हाँ आया था. बघा छोटू ने पकड़ा. बोल ना तू बोल ना. ये मैंने पकड़ा छोटी सी, मैं छोटा हूँ इसीलिए छोटी मच्छी आई मेरे हाथ में. हाँ अभी उम्र बहुत कम है ना, इसलिए अभी छोटा पकड़े इसमें मच्छी. हाँ उम्र कम है इसलिए छोटा पकड़ा क्या. उम्र बढ़ जाएगा तो बड़ा पकड़ेगा. जैसा आएगा वैसा कुछ न पकड़ा है. हाँ चलेगा. अभी अगले साल आ जाओ, बड़ा पकड़ेंगे. लगा है मछली. अरे वाह, रेड कलरचा मोठी याने पकडले बघा. आपल्या कटल्याच्या व्हिडिओला आहे बघा. हा एक रेड कलरची लपली. यहाँ पर नको भाई. तर एक काढली बघा मागची लापी. अरे तजमील पानी मार दिया ना. पिचकारी मार दी तो. इधर है कांटा दूसरा लगा रहे छोटुआ. एवढ्या छोट्या जागेतून टाकावं लागते. खराब पाण्याची बाटली नाही भेटली म्हणून नदीचं पाणी आपल्या चाऱ्याच्या भांड्यामध्ये आणले आणि ह्याच्यामध्ये ओतून हा जो गाळ आहे हा फेकून द्यायचा. आपल्याला चांगलं पाणी आलं पाहिजे. नदीचं पाणी घ्यायचं आहे चाऱ्यासाठी आणि स्वच्छ थोडंसं टाकू ह्याच्यात. चारामध्ये ऑरेंज कलर टाकलाय थोडा जरा फ्रूट कलर. लावलाय. हा जायचं
दाढी कटिंग करायला जायचे सिंगलच. हां रवी आहे का? वर आला ना वर येतो. हां का अनुसरी जे आहे ना सिंगल पॉपअप लागला. शेट गेली एक मिस्टेक माय मिस्टेक. ते अंगाव खाल्लं इकडं. हा, म्हणून म्हणलं टाईट कर अंगाव मध्ये टाकला ते अंगाव खातो. एक मासा अडकलाय. ये बाबा वर आली 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 वर आली. ह्या कानुशी काय करतात मोठ्या माशाला खाऊन देत नाही. सगळा चारा आपला मोठ्या माशाचा असतो. त्यामुळे हे फाऊल उगवतात जास्त करून. की पॉपअप जो आहे तो कटल्याचा आहे. मोठ्या माशांचा आहे ना तो कटल्यांचा. तर ह्यांच्या तोंडात बसत नसल्यामुळं गळाला टोक एकदम शार्प आहे. त्यामुळे हे मासे अडकले जातात. थांब. हे अशा प्रकारे फाऊल उगवतो. हे आपलं नुकसान करतात हे मासे. पानुशी तोंड बघा. खालच्या भागाला अशा दोन साईडला अशा मिशा असतात. लागलं होतं काहीतरी बारीक. कोणता मासा काय माहिती. अरे थोडं मोठं वाटतं. तिच्या आहे ती कानुशी लागली बघा. थांब. येल्लो कलर येल्लो कलर. थांब 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 थांब. आईच्या गावात मळली पूर्ण चिखलाने. बसलं का बारीक कानुशी वाटतं. अरे दोन दोन एका गळाला दोन मासे. दोन मासे. कोणता आहे? ब्लॅक रोग तो आहे ना.